साठी आमचा ह्याच्या आधी पण कधी विरोध नव्हता. घनकचऱ्याचा जो प्रकल्प आहे त्याच्यासाठी आमचा विरोध होता. कारण का जर घनकचऱ्याचा प्रकल्प राबवायचा आहे तर तो फक्त आणि फक्त बदलापूरसाठीच राबवावा. हे ड्रीम प्रोजेक्ट आहे खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचं. तर त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये हा ड्रीम प्रोजेक्ट राबवावा. आमचं काही म्हणणं नाहीये. आणि त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट राबवण्यासाठी जो 500 टन कचरा हवाय तो कचरा त्यांनी इतर शहरातून गोळा करून आमच्या बदलापूरमध्ये आणला तर आमच्या बदलापूरची परिस्थिती खूप खराब होईल. नागरिकांचं आरोग्य धोक्यात येईल. त्याच्यामुळे आमचा या घनकचऱ्याच्या या प्रकल्पासाठी विरोध आहे. डम्पिंग ग्राउंडसाठी नाही. डम्पिंग ग्राउंड तर हवाच, पण तिथे फक्त आणि फक्त बदलापूरचाच कचरा टाकला जावा एवढीच आमची मागणी आहे. कारण काय आता असं झालंय की नागरिकांनी एकमुखाने आम्हाला साथ दिली आणि आम्हाला भरघोस मतदान केलं आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष त्यांनी निवडून दिला. आता जे त्यांच्यावरती जी हार त्यांच्यावर आली आहे त्यांनी ती पत्करावी. उगाच आता मागचे 5 वर्ष नाही तर मागचे 8 ते 10 वर्ष त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांना ते चालत होतं. आणि आता भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बसून 2 दिवस पण नाही झाले तर लगेच त्यांना डम्पिंग ग्राउंडचा त्रास व्हायला लागला. मग ह्याच्या आधी का त्रास होत नव्हता? त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं. जे 20-25 कोटी जे खर्च केलेत त्याच्यासाठी त्याचं काय? त्याच्याबद्दल पण त्यांनी आधी उत्तर द्यावं. मग त्यांनी या विषयावर बोलायला. आणि माझ्याशी तर चर्चा करायला कोणी आलंच नाही. त्यांनी इथे यावं, माझ्याकडे यावं, माझ्याशी चर्चा करावी. त्याच्यावर आपण चर्चेतून सोल्युशन काढू शकतो. पण कोणी मला भेटायला तर आलंच नाहीये. डायरेक्ट त्यांनी डम्पिंग ग्राउंड बंद करा असं हे दिलं.